नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ करत आहे, कारण बरेच पेशंट्स कोलेस्ट्रॉल या प्रॉब्लेमसाठी मला भेटत आहेत. म्हणजे बरेच जणांचे रिपोर्ट्स घेऊन ते येत आहेत की कोलेस्ट्रॉल वाढलं आहे, आता काय करायचं, किंवा बरेचदा माहिती नसल्यामुळे पण खूप घाबरल्यासारखं होतं. तर मुळात कोलेस्ट्रॉल काय आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. कोलेस्ट्रॉल हा एक म्हणजे वॅक्स टाईप चिकट असा फॅट्स असलेला एक एन्झाईम आहे की हे जर कोलेस्ट्रॉल आपल्या शरीरात नसेल तर काय नुकसान होऊ शकतं हे आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. बरेचदा कोलेस्ट्रॉल कमी असावं किंवा आपण एकमेकांना म्हणतो की अरे कोलेस्ट्रॉल खूप जास्त आहे, किंवा अगदी बॉर्डरला जरी आलं तरी आपण खूप घाबरून जातो. तर असं न करता कोलेस्ट्रॉल हे काय आहे समजून घेणं गरजेचं आहे. मुळात कोलेस्ट्रॉल असावं आणि त्याचा उपयोग हा आपलं सेल्सला प्रोटेक्शन देण्यासाठी किंवा विटॅमिन डी प्रोडक्शन करण्यासाठी, इनफॅक्ट आपले इस्ट्रोजन, कॉर्टिसॉल्स आणि बरेच हार्मोन्स तयार करण्यासाठी किंवा सिंथेसाइज करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. त्यामुळे कोलेस्ट्रॉल थोडं जरी वाढलं तर घाबरून जाऊ नका आणि लगेच गोळीकडे जाऊ नका, कारण बरेचदा असं होतं की थोडं जरी कोलेस्ट्रॉल वाढलं तर आपण त्याची गोळी घ्यायला चालू करतो आणि ती गोळी घेऊन जर कोलेस्ट्रॉल खूप लो झालं तर तुमच्या शरीरामध्ये खूप डेफिशियन्सीज येऊ शकतात. म्हणजेच विटॅमिन डीची डेफिशियन्सी असेल किंवा मसल पेन, हेडेक, काही ॲलर्जीज अशा गोष्टी येऊ शकतात, किंवा लेग पेन, बॉडी पेन, बऱ्याच विटॅमिन्सची कमतरता अशा गोष्टी होऊ शकतात. मुळात कोलेस्ट्रॉलमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत, HDL आणि LDL. तर LDL हे बॅड, ते तुमच्या हार्ट आर्टरीज, कॅपिलरीजला प्रोटेक्ट करतं, आणि LDL हे घातक असतं कारण ते डिरेक्टली टिश्यूपर्यंत पोचवलं जातं आणि त्याच्यामुळे हार्ट अटॅकचा धोका खूप वाढतो. आणि मुळात कोलेस्ट्रॉल हे बरेचदा हायपोथायरॉइडिझम किंवा पॅनक्रियाटायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, डायबिटीज, ऑटोइम्युन डिझीज ह्या अशा आजारांमध्ये जास्त प्रमाणात आढळतं. तर मुळात कोलेस्ट्रॉलची भीती बाळगू नका, आणि कोलेस्ट्रॉल जर तुमचं कमी करायचं असेल पण ते प्रमाणापेक्षा कमी न करता ते बॅलन्स केलं पाहिजे. तर साधारणतः कोलेस्ट्रॉल 200पर्यंत जरी असेल तरीही ती काही घातक नाही आहे. लगेच गोळी न घेता सगळ्यात आधी लाईफस्टाईल चेंजेस केले पाहिजेत, कारण जेवढं तुमचं बेली फॅट वाढेल कारण लिव्हरमधूनच कोलेस्ट्रॉल तयार केलं जातं, आणि मग जितकं फॅट्स वाढेल ते पुन्हा डिपॉझिट केलं त्यामुळे फॅटी लिव्हरसुद्धा होऊ शकतो आणि हार्टलाही प्रॉब्लेम येऊ शकतं. तर कोलेस्ट्रॉल हे कमीही खूप करायचं नाही गोळी घेऊन आपल्याला, आणि खूप फॅटी किंवा वेट वाढवून त्याला कोलेस्ट्रॉलला वाढवायचं पण नाही आहे, कारण जर त्याच्यामधील ट्रायग्लिसराईड हे जे एक एन्झाईम आहे ते जर खूप वाढलं तर आपल्याला नक्कीच हार्टला धोका वाढू शकतो. तर नक्कीच आपल्याला गोळी न घेता ह्याला कसं कंट्रोल करता येईल, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेट हे तुम्ही तुमच्या शरीरात कमी ठेवलं पाहिजे. तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं डायजेशन, ॲसिडिटी सतत होणारी, त्याचप्रमाणे बाहेरचं खाणं, जंक फूड खाणं, सतत स्ट्रेसमध्ये राहणं, या गोष्टी टाळण्यासाठी सगळ्यात आपल्यात खूप चांगल्या गोष्टी आहेत डाएटमध्ये. सीड्स आहेत, फ्रूट्स आहेत, किंवा स्प्राउट्स आहेत, आपले मिलेट्स आहेत, यांचा वापर आपण केला पाहिजे. आत्ताच्या सीझनमध्ये म्हटलं तर बाजरीची भाकरी आहे, जवसाची चटणी आहे, लसणाची चटणी आहे, किंवा भोपळ्याच्या बिया, पांढरे तीळ, काळे तीळ, एक्सरसाइज, मेडिटेशन, आणि आठवड्यातून एकदा जर तुम्ही फळांवर 1 वेळा फक्त उपवास केला तर तुमच्या कोलेस्ट्रॉलला खूप हेल्प होईल. तर नक्कीच म्हणजे अगदी छोटंसं जरी कोलेस्ट्रॉल वाढलं तर लगेचच गोळीच्या मागे पळू नका, कारण स्टॅटिन ह्या ज्या गोळ्या वापरल्या जातात त्या शक्यतो तुमच्या साईड इफेक्ट्स पण खूप देतात, आणि अगदी कोलेस्ट्रॉल जर कमी झालं तर ते तुमच्या शरीरासाठी सुद्धा खूप घातक आहे, कारण शक्यतो बायपास, ब्रेन इंजुरी किंवा एन्जिओप्लास्टी वगैरे त्यानंतर या गोळ्या चालू असलेल्या वेगळी गोष्ट आहे. पण अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी तुम्ही कोलेस्ट्रॉलची जर गोळी घेत असाल